आज आपल्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान पार पडते आहे. त्यामध्ये बदल म्हणजे मार्कर ने बोटाला शाई लावली जात आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क आणि चर्चांना उधाण सुरू झालं आहे की या मार्करची शाई नेलपेंट रिमूव्हर सॅनिटायझर या माध्यमातून पुसली जाते. पण नेमकं ही शाई कुठे तयार होते, ती कोण तयार करतं, संपूर्ण जगभरातून मोठ्या प्रमाणात भारतातून शाई जाते, हे सर्व काय आहे नेमकं ते जाणून घेऊया. मतदान झाल्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूला जे बोट असतं त्या बोटाला शाई लावली जाते. तुम्ही मतदान एकदा केलं आहे आणि पुन्हा करू नये म्हणून ही पद्धत वापरली जाते. सुरुवातीला जांभळी असणारी ही शाई हळूहळू काळी पडत जाते. ही शाई भारतात 2 ठिकाणी बनते. एक म्हणजे हैदराबादमधल्या रायडू लॅबोरेटरीमध्ये ही शाई भारत दुसऱ्या देशांमध्ये देतो आणि म्हैसूरमधल्या म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीमध्ये बनवलेली शाई भारत स्वतःच्या देशामध्ये ज्या निवडणूक असतात तो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वापरतो. शाईमध्ये सिल्वर नायट्रेट केमिकलचं प्रमाण 10 ते 18% असतं. जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावरील शाई आपल्याला लावतो तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड बनते. हे सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही म्हणून आपल्या त्वचेवर त्याची जी खूण आहे ही अशी राहते आणि बोटावर ही शाई लावल्यानंतर अगदी सेकंदातच त्याची खूण उमटते आणि 40 सेकंदातच ती पूर्णपणे सुकून देखील जाते. विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा तिचा रंग बदलतो, काळा होतो, पण ती मिटत नाही. तुम्ही किती साबण पावडर किंवा तेल लावा हा डाग निघत नाही. किमान 72 तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही. 1960च्या दशकापासून याचा वापर आपल्या इथे सुरू आहे. मात्र या निवडणुकीमध्ये मार्करचा वापर करण्यात येतो आहे. त्यामुळे वेगवेगळे संशय या माध्यमातून घेतले जात आहे. यावर आपल्याला काय वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.